ज्या ठिकाणी आग्नेयचा दोष आहे तुम्ही विचारा पोटाच्या वेदना आहेत का, असतात, किंवा पचनाचा त्रास असतो, ॲसिडिटी असते, अशा प्रकारचे दोष असू शकतात. आता तिथनं आपण काय करूया, आग्नेय दिशा झाली, आता आपण दक्षिणेकडे येतोय. दक्षिणेकडे सगळ्यांना ठाऊक आहे देवता यम, ग्रह मंगळ. जेव्हा आता दक्षिण दिशा कशी असते की बंद असणं आवश्यक असतं, आणि जे घरातलं वेट आहे, हेवी सामान आहे, ते हेवी सामान दक्षिण दिशेला असणं आवश्यक आहे. त्यातून सुद्धा जे लोखंडाचं सामान आहे ते दक्षिण किंवा पश्चिम प्रभागामध्ये ठेवणं आवश्यक आहे. अजूनही मी सांगेन की मोस्टली किंवा असं म्हणा की मेजॉरिटीली तुमचं लाकडी सामान घरामध्ये असणं आवश्यक आहे. कारण लोखंडाचं तत्व हे शनी आहे, लाकडाचं तत्व हे रवी आहे. जेव्हा तुम्ही लोखंडी पलंगावरती झोपता त्यापेक्षा लाकडी पलंग, लाकडी गोष्टी घरामध्ये असल्या तर रवीचं तत्व हे वाढायला मदत होते. आता दक्षिण दिशेला यमदेवता आहे आणि देवताचा वृंद तत्व आहे तो यमच आहे. अजून वल्लाटक आणि गंधर्व अशी दोन देवता वृंद त्यांना तिथं सपोर्टिव्ह आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा दक्षिण दिशेला जर हलकं सामान असेल किंवा दक्षिण दिशा रिकामी असेल तर अशा वेळेला माणसाला डिसिजन घ्यायला प्रॉब्लेम येतो. तो डिसिजन घेऊ शकत नाही किंवा घेतलेला डिसिजन सारखा मागे जाऊन बघतो, मी बरोबर आहे का, मी बरोबर आहे का. म्हणजे कारण उत्तरेकडून निघणारी शुभस्पंदनं दक्षिणेकडे अडवली जातात. पूर्व दिशेकडनं जैविक आणि उत्तर दिशेकडनं प्राणिक अशी स्पंदनं येत असतात. ती अडवून ठेवण्याचं काम म्हणजे सिंक डायरेक्शन आपण ज्याला म्हणतो ते अडवून ठेवण्याचं काम हे दक्षिण आणि पश्चिम दिशेकडे आहे. तिथे जर जडत्व नसेल, कारण प्रबल पृथ्वी तत्व हे दक्षिण दिशेला असतं. जर दक्षिण दिशेमध्ये प्रॉब्लेम असेल तर आर्थिक स्थैर्यसुद्धा यायला प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण पैसा येतो उत्तर दिशेकडनं की तिचं बिचारी काम करते पैसा द्यायचं, पण हरवायसाठी काहीच नसतो. मग अशा वेळेला घरातले लोक म्हणतात की अहो येतो आणि जातो, काय कसंच कळतच नाही कसा काय जातो. दक्षिण दिशेमध्ये वेट ठेवायचं. अजून एक सुंदर रेमेडी आहे. कोण लोक नर्मदा, कधीही तुम्ही जी आता आता सोडून द्या, इथून पुढे जीवनामध्ये नर्मदा मैया, गंगा मैया, यमुना अशा जर चांगल्या नद्यांमध्ये जर दर्शनासाठी तुम्हाला जायचा योग आला तर तिथनं ऐकून घ्या, मी सांगतो ते म्हणजे. आणि हे केलेलं आहे, आधी केलं मग सांगितलं. छोटे छोटे दगड आणा. ते दगड सप्त नद्यांमधले आणलेले दगड हे त्याच्यामध्ये घर्षण बसतं, त्याच्यामध्ये पाण्याचा सारखा फ्लो असतो, त्याच्यानंतर सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडत असतो, त्याच्यामुळे पाण्याने शुद्ध होतं, घर्षण होतं, तापून त्याच्यामध्ये एक प्रकारे त्याला आवाज कमी होतं, तापून एक प्रकारे त्याला एक जो एक फॉर्म त्याचा झालेला असतो तापून वगैरे. ह्या सगळ्या प्रकारातून प्रकाश ऊर्जा ह्याच्यातनं जी त्याला ऊर्जा प्राप्त झालेली असते. अशा छोट्या दगडाला सोनेरी रंग लावायचा. सोनेरी रंग त्या दगडाला लावायचा आणि असे दगड दक्षिण प्रभागामध्ये ठेवून द्या. जर अशा प्रकारे तुम्ही केलं तर डिसिजन घ्यायला सुद्धा लोकांना खूप चांगल्या प्रकारे मदत होते. शेवटी डिसिजन हाच महत्त्वाचा आहे. तुम्ही जो डिसिजन घेता त्या डिसिजनवरतीच तुमचं प्रगती किंवा अधोगती ही असते. ठीक आहे. सॉरी, दगड कोणत्या आकाराने घ्यावे? छोटा असलेला चांगला. छोटा दगड, कारण एंड ऑफ द डे तो तुम्हालाच कॅरी करून आणायचा. राईट. एअरपोर्टवरती प्रॉब्लेम येऊ नये. एअरपोर्टवरती प्रॉब्लेम येऊ नये. कारण कसं आहे की स्थळ, काल आणि वेळ हे सगळं पण बघावं लागतं रेमेडी देताना. म्हणजे उदाहरणार्थ नोकरी करणाऱ्या माणसाला पण सांगितलं 108 गुणा 11 एवढा गायत्री मंत्र सकाळी व्हायलाच पाहिजे. त्याच्या डोक्यात लोकलचा विचार सुरू होणार. ते गायत्री मंत्र काय जप होणार आहे? मानसिक होणार नाही, दॅट विल बी फिजिकल. सो आपल्याला जे कन्व्हिनियंट होणार आहे असा एवढ्या साईजचा दगड घेऊन घ्यायचा. ठीक आहे. कारण आपल्यालाच व्हायचा आहे तो, त्याच्यामध्ये एकाच्या जागी 2 आणा. ठीक आहे.
आणि त्याला सोनेरी रंग लावून दक्षिण प्रभागामध्ये ठेवा. ठीक आहे. पृथ्वी तत्वाचा रंग हा पिवळा आहे म्हणून सोनेरी रंग लावायचा. ठीक आहे. हां, आता हाच जर आपल्या आग्नेय दिशेमध्ये प्रॉब्लेम असेल तर एका छोट्या तांब्याच्या वाटीमध्ये ओवळं जरी ठेवलं तरी सुद्धा तो आग्नेय दिशेचा जो दोष आहे तो कमी व्हायला मदत होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण तिथून आता नैऋत्येकडे जाऊया. आता आपण आतापर्यंत 3 दिशा कव्हर केल्या. त्याच्यात अजूनही काही शंका असेल तर विचारू शकता. आता आपण नैऋत्य प्रभागाकडे जाणार आहोत. नैऋत्य प्रभागामध्ये जी देवतावृंद आहे ती आहे इंद्र, त्याच्यानंतर भृगराज, पितृ आणि ग्रह आहेत राहू केतू. ग्वाल्हेरमध्ये संमेलन असं चालू होतं आणि मी नैऋत्य दिशेवरती बोलत होतो. एक सगळे प्रत्येक जणांनी वास्तूमध्ये काय काय घेतलं. एक जण उभे राहिले म्हणून हार्शन नेपच्यून प्लुटो कहाँ पे होते वास्तू में. थोडंसं विषयांतर होतंय, मला मान्य आहे, पण मला ते एक स्पष्ट करायचं आहे. बेसिकली ना ही 3 ग्रह जे आहेत ना, हार्शन, नेपच्यून आणि प्लुटो, हे कॅटलिस्ट प्लॅनेट आहेत. कॅटलिस्ट प्लॅनेट म्हणजे काय की कॅटलिस्ट हा शब्दाचा आपण पहिलं व्याख्या करूया. कॅटलिस्ट म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आपण जे बघतो ते द सबस्टन्स दॅट इज टेकिंग अ पार्ट टेक अ पार्ट इन द रिॲक्शन दॅट एनहान्सेस द क्वालिटी ऑफ अ रिॲक्शन अँड इम्प्रूव्हाइज द क्वालिटी अँड द स्पीड ऑफ द रिॲक्शन. म्हणजे हार्शन, नेपच्यून, प्लुटो हे स्वतः काही करत नाही, पण ते ज्या ग्रहांच्या बरोबर असतात त्यांची ती नकारात्मक किंवा सकारात्मक क्वालिटी वाढवतात. नेपच्यून आणि राहू जर एकत्र असेल तर माणसाला वेळ लागू शकतं. चतुर्थ स्थानामध्ये राहू आणि नेपच्यून असलेला मालक आहे. खारघरमध्ये त्याचं घर आहे. रेमेडी मी देऊन सुद्धा 1.5 वर्ष लागलं फ्लॅट विकला जायला. राहू नेपच्यून एक मत नाही. घरामध्ये त्या वेळाचे झटके येतात त्या माणसाला. म्हणजे पुन्हा कसं झालं, नैऋत्य दिशेचा दोष, नैऋत्य दिशेला कट होता. नैऋत्य दिशेला कट असल्यामुळे पुन्हा राहू नेपच्यूनची युती. म्हणजे बघा, ज्योतिष आणि वास्तूचा संबंध इथे आला. सुखस्थानामध्ये राहू नेपच्यून युती आणि पुन्हा युद्ध करून नैऋत्य दिशेमध्ये फॉल्ट. म्हणजे झालं एकमेकांना पूरक झालं. शेवटी बिचारा जातकाला मारक ठरलं. मग अशा वेळेला त्याला मी हा दगडाचा तर रेमेडी दिलेली होती. त्याखेरीज त्याला मी त्या ठिकाणी सरस्वतीची संगमरवरी मूर्ती प्लेस करायला सांगितली. आणखीन एक उपाय मी त्याला सांगितला, तो आपण शेवटी बघूया. मग आता नैऋत्य दिशेचं जे तत्व आहे ते जर पृथ्वी तत्वाचं त्याचं जे निगेटिव्ह पार्ट आहे तो कंपनं होतात. कारण तुम्ही बघा ना, नैऋत्य या दिशेची गंमत काय आहे की साऊथ ही सिंक दिशा आहे आणि पूर्व दिशेचं म्हणजे साऊथ आणि ईस्ट ह्याचा मध्य हा जो नैऋत्य दिशा आहे. बरोबर आहे. आता साऊथ आणि ईस्ट म्हणजे एका बाजूने एनर्जीचा लय होतोय, साऊथ आणि वेस्ट सॉरी एका बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने लय होतोय एनर्जीचा सिंकिंगच होतंय. म्हणजे दोन्ही बाजूनी एनर्जी कमीच पडते. दोन्ही बाजूनी एनर्जी कमी पडते कारण सिंकिंग आहे. एनर्जीचा तिथे लय होतोय. पण असा आवाज येतोय ना, दोन्ही बाजूनी एनर्जीचा लय होतोय कारण वेस्टमधनं पूर्वेकडनं येणारं स्पंदनाचं सिंकिंग पश्चिमेला जात आहे आणि इकडून उत्तरेकडचं. म्हणजे ही नैऋत्य दिशा ही दोन्ही बाजूनी निगेटिव्ह दिशा आहे. अशी निगेटिव्ह दिशा म्हणजे राहुकेतूंसाठी फावलेली दिशा. हे राहुकेतूंसाठी जेव्हा दिशा फावलेली आहे म्हणून तिथे राहुकेतूचं प्राबल्य हे जास्त आहे. अशा नैऋत्य ठिकाणी जेव्हा तुमचा कुडादान असतो, कचरा असतो, काही आणखी काही गोष्टी असतात, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की राहू तत्व जे काय म्हणतात ना की राहू तत्व आपल्याला जे कमी करायला पाहिजे ते उलटं वाढतच आहे. ते उलटं वाढतच आहे. मग अशा वेळेला माता सरस्वतीची किंवा तुम्हाला तो फ्लॅटमध्ये राहायचं आहे अशा वेळेला माता सरस्वतीची संगमरवरी मूर्ती घेऊन या आणि ती तिथे प्लेस करा. किती मोठी पाहिजे, वाहता येईल एवढी. एक वीट पुष्कळ झाली. 6 सेंटीमीटरपर्यंत एक वीट आपली साधारण 6 सेंटीमीटरची असते. तुम्ही बघा, एक फुटपट्टी आधी फुटपट्टी हातामध्ये बसते. 6 सेंटीमीटरची सामान्य माणसाची एक फूट हे असते. तेवढ्या उंचीची ती मूर्ती तिथे प्रस्थापित करा. त्याने तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील. दुसरी गोष्ट म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये सरळ शिस जे असतात, शिसाचे रॉड्स मिळतात. शिसाचे रॉड अगदी प्लेस करून टाका. कुठेही फोडाफोडी करू नका, काही नका, खाली घेऊन द्या.
आणि काहीतरी जड वस्तू तिथे ठेवा त्याच्यावरती, म्हणजे जडत्व. म्हणजे मी मागाशी म्हणतो त्याप्रमाणे दक्षिण नैऋत्य पश्चिम या प्रमाणामध्ये जडत्व असायला पाहिजे. ते जडत्व आपल्याला अशा प्रकारे काढता येईल. दक्षिण नैऋत्य पश्चिम प्रभाग. माझा आवाज येतोय ना? राहू दे. काय हरकत नाही. नमस्कार. हा चालेल ना. दक्षिण नैऋत्य पश्चिम प्रभागामध्ये जे असलेलं जडत्व असायला पाहिजे, तिथे जर जडत्व नसेल तर त्या ठिकाणी